हा चालू माहिती आहे आपण ते फ्लॅश बघतोय बघता इधर पुढे करतो डोळे बंद करून घ्या आता बघ ग्लास आहे ओ भाग राहीलच कसं बाबा अहो तुम्हीच तर माझ्या नशेला काढले हो तुम्हीच अरे पोरा अरे काय बोलतोस हो योग्य तेच बोलतोय मी प्रत्येक परिस्थिती कळल्यावर मंगेशला आणि पूजाला एका शब्दाने तरी विचारलं हो एवढी जर तुम्हाला स्वतःची काळजी होती तर मंगेशला का ठेवून घेतला तिथे अरे मंगेशला आपल्याशिवाय आधार आहे का रे त्याला घराबाहेर कसं काढू मग त्याने जे काय केलं त्यामध्ये भय असं काहीच नाही त्याने काही केलं नाही रे तुझ्या बरोबर प्रेमाचे चाळे करून सुद्धा तुम्ही म्हणता त्याने काहीच केलं नाही अरे यांना तुम्ही ती दोघं एकमेकांवर पण त्याने सुद्धा धोका दिला असं म्हणता येणार याला योगायोग म्हणतात मग मंगेश इथे आल्यावर पूजा माझी पत्नी आहे हे कळल्यानंतर सुद्धा त्याचे चालू बंद का झालं नाही हे सर्व खोटं आहे स्वतःहून गैरसमज करून घेतला आहे त्यांना प्रणयात मग्न असताना पाहिलंय मी इथेच तर तू चुकला स्वतःच्या पत्नीपेक्षा 2 दिवसाच्या मित्रावर जास्त विश्वास ठेवला अहो विश्वास ठेवण्यासारखाच तो प्रकार होता कारण कित्येक वेळा मंगेशला आणि पूजाला प्रणयात धुंद असताना पाहिलंय मी अरे घरात बोलतात त्याला एकांत म्हणत नाही रे विलास पण तुम्हाला त्याची एवढी किव काय येते अहो त्यांचं गुणगान गाताना तुम्हाला काहीच वाटत नाही माझ्या दुखावलेल्या भावनांचा तुम्ही कधी विचार केला अरे तू कधी संधी दिलीस का जेव्हा जेव्हा तुला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा उलट बोलून माझा अपमानच केला कारण त्यांच्या पोकळ मायेखाली तुम्ही बधीर झाला होता त्यांचे अपराध तुम्ही पोटात घातले हे मला पसंत नाही खरा अपराधी तूच आहेस रे तूच आहेस राईचा पर्वत करून स्वतःवर अन्याय करून घेतला विलास अरे विलास तुला समजा
राहू दे. एक आहे. औषधाने शरीराचे आधार बरे मनाचे असं कोण म्हणत तुझी तुझे प्रयत्न प्रामाणिक होते पण घराच्याच नशिबाला ग्रहण लागलं त्याला तू तरी काय करणार का असा त्रास करून घेते तू लक्ष्मीच्या पावलाने या घरात आली पण विलासने घर समजूत करून आणि अवदसेला जागा करून दिली जो अपराध आपल्या हातून घडला त्याची माफी का मागावी नाहीतर त्या दागिन्याचा उपयोग तरी काय होता जेव्हा घरचीच लक्ष्मी बाजारात लिलाव होते तेव्हा ते दागिने कवठ्याला काय आणतात त्याला आता काहीच होत तो आता समजावण्याच्या पलीकडे गेला आता ते तुला सहन करावंच लागेल कारण मी बाप असून सुद्धा सहन करतो त्याच्या या विचित्र वागण्यात माझं डोकं काम करण असं झालं मानवी मनाचा तळ गाठणं अद्याप तरी कुणाला शक्य झालं आहे का चांगल्या गोष्टी आत्मसात करायला वेळ लागतो पण वाईट गोष्टी लवकर अवगत होतात कैलासच्या संगतीने तो पूर्ण बिघडला पण कैलास तुझा सक्का भाऊ आहे हे त्याला पहिला सांगायला हवं होय सुनबाई मला सर्व माहित आहे विलास त्याच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी कैलासची नीच कृत्य त्याला सांगायला हवी होती त्यांना जर सांगितलं तर कैलासने त्यांचं काहीतरी बरं वाईट केलं तशी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती त्यांनी मी खूप घाबरले होते कारण कैलास कुठल्या थराला जाऊ शकतो हे मला माहित होतं त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून कैलासचा आवडा चॉप ती मुलाने सहन करत राहिली आता सांगावं तर वेळ निघून गेली विलास आता त्याच्या इतका जवळ आला
आता माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. बाबा आता काय करायचं? फक्त वाट पाहिजे उद्याच्या आशेची. त्याची सहज वेळ बुद्धी जागृत होईल त्याची. फक्त वाट पाहिजे पोरी, फक्त वाट पाहिजे. मंत्री अरे पैशासाठी सख्या बहिणीला सुद्धा विकायला मागे पुढे पाहिलं नाहीस. आमच्या धंद्यात नात्याची कदर केली जात नाही. ती रक्ताची असली तरी सुद्धा त्याचा विचार केला जात नाही. विचार केला जातो तो फक्त पैशाचा. गोड म्हणूनच तुझ्यासारखी माणसं आम्हाला हवी असतात. त्या देवाची मेहरबानी झाली आणि तुझी माझी भेट झाली. तुझ्या मतीने सारे मार्ग साफ झाले माझे. ए भुजंगा, तुझं भाषण बंद कर. स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त आमचा उपयोग करून घ्यायचं एवढं तुम्हाला माहित आहे. जेवढं व्यवहार तेवढं फक्त माझ्याजवळ बोलायचं. बाकीचा लेक्चर तिकडे मंत्रालयात समजलं ना. अरे ह्या तुझ्या रागवणारच मी जास्त फिदा आहे. कौतुक बंद कर आणि व्यवहाराचं बोल. फालतू माचमाच करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. ते आपण तुझ्या अड्ड्यावर जाऊन बोलू. इथे भिंतीला सुद्धा कान असतील.
शिवाय विलास घरात असेल. विलास लीना बार मध्ये बेहोश होऊन पडला आहे. अरे काय सांगतोयस काय? यू आर ग्रेट. विलास एवढ्या सहजासहजी व्यसनाच्या आहारी जाईल असं वाटलं नव्हतं. पण तू असं काही त्याच्यावर जाळं फेकलं, तो पूर्ण बर्बादीच्या वाटेला गेला. त्याचे तर पैसे घेतो मी. तुला विलासची बर्बादी हवी होती आणि मला पैसा हवा होता. मग बोला भुजंगराव, राहिलेल्या पैशांचं काय? अरे भेटतील ना सर्व. तू कशाला काळजी करतोय? पण तो साला देशमुख जास्त त्रास देतोय. त्याचा पण बंदोबस्त करावा लागणार आहे. सगळ्यांचा बंदोबस्त करून मी प्रथम व्यवहार पूर्ण कर, मग त्या देशमुखलाही पाठवता नका. अरे नाही, तुला वेळ लागलाय की काय? तो निवडणुकीत माझ्या समोर उभा आहे. तू जर त्याचा काटा काढलास तर त्याचं सगळं बिल माझ्या नावावर येईल आणि आई निवडणुकीत तोंड घशी पडेल मी. त्याचं काय करायचं ते नंतर ठरवू. नाही केला. अरे निवडणुका जवळ आल्या, त्याआधी त्याला ठिकाणावर बसवावंच लागेल. तो निवडून आला मग मी मात्र बर्बाद होईल. तुझ्या बर्बादीनं मला काय फरक पडणार आहे? अरे पैसा पुरवतोय मी तुला. उपकार नाही करत माझ्यावर. जेवढं काम तेवढंच पैसे घेतो मी. कारण या कैलासला कुणाची गुलामगिरी करून घेण्याची सवय नाही आणि तुझ्यासारख्या नेत्याची नाहीच नाही. एक वेळ आम्ही आमच्या दुश्मनावर विश्वास ठेवू, पण स्वार्थासाठी काम करून घेणाऱ्या तुझ्यासारख्या नेत्यांवर नाही. कारण तुझी जात नागाची, कधी उलटी फिरणारी. तेव्हा तुझी जादू माझ्यावर चालविण्याचा प्रयत्न करू नको. कारण हा कैलास स्वतंत्र आहे, त्याच्यावर कोणाचाही बंधन नाही. समजलंस ना? अरे एकदा मला निवडून तर येऊ देत, मग तुझा कसा बंदोबस्त करायचा हे मी बघतो. नाही तुला भिकेला लावलं ना. याशिवाय तुला दुसरं येत आहे काय? साल्या दुसऱ्यांना भीक मागणाऱ्या पुढाऱ्या जेव्हा स्वतः भीक मागण्याची पाळी येईल ना, तेव्हा भीक मागणं सुद्धा किती कठीण असते तुला कळेल. हे बेवड्या, पहिला स्वतःच्या पायावर उभा राहायला शिक. अरे तुझ्या तर पायावर उभा नाही ना मी. बेअक्कली कुठला भैरवा, माझ्या समोर उभा राहून बोलण्याची हिंमत करतोय? अरे तू कोण, राजा की महाराजा समजतोयस? दिवसभर फक्त दारू पियायचं आणि गावभर भटकत फिरायचं. अरे मग तुझ्या बापाचं काय जातं? अरे तुझ्यासारख्या दुसऱ्यांच्या बायकांना घरात जाऊन अब्रुशी तर लुटत नाही ना मी. भैरवा चालतं तू मुकाट्याने. ठीक आहे, याचे परिणाम तुला भोगावेच लागतील. अरे जा रे जा. आलाय मोठा शहाणा या भैरवाला शिकवायला. भैरव काका, तुम्ही केव्हा आलात? अरे कोण मंगेश? ये ये पोरा ये. अरे मी आत्ताच आलो. काका बसा. हा मी काकांना औषध देऊन येतो. अरे एक वाईट वाटतं रे. त्याला काय करायचं काका? आपण माणसं म्हणजे नियतीच्या गाळाला लागलेले मासे. ज्याने सुटण्याचा प्रयत्न केला
तो अधिकच अडकत गेला. खरं आहे तुझं मंगेश म्हणणं. अरे या घरात गुण्या गोविंदाने लक्ष्मी नांदत होती, पण दुर्दैवाच्या एकाच फेऱ्याने अवघ्याला जागा करून दिली. कालपर्यंत हे घर म्हणजे आमच्यासाठी सुखा समाधानाचं माहेर घर होत, पण त्याच घराची अवस्था नाही रे पावत. काका, तुम्हाला या घराविषयी एवढी आपुलकी का वाटते? अरे त्याला कारण कसं आहे पोरा? अरे जगात कुठेच मला माया मिळाली नाही, पण या घरात मला माया मिळाली. पण त्याच माणसाने माया देणारा कोणच उरला नाही. अरे विलास सुद्धा त्या कैल्याच्या नादाला लागून स्वतःच्या संसाराचा वाटोळा करून घेतला. विलास दादाने समजदारी दाखवली असती तर ही वेळ आमच्यावर कधी आलीच नसती. त्याच्या या विचित्र वागण्याचा काकाला खूप त्रास होत आहे. काका, मला सांगा, दारू पिऊन माणूस एवढा का हो बदलतो की ज्याला आपल्या जन्मदात्या बापाला काय बोलावं याचं सुद्धा भाग राहत नाही. अरे आम्ही पितो तो दुःख विसरण्यासाठी, आणि विलास पितो तो नफरतीची आग स्वतःवर ओकण्यासाठी. एका बाजूला तो कैलास, दुसऱ्या बाजूला तो भुजंग. अरे दोघांच्या जाळ्यात विलास चांगलाच अडकलाय, आणि तुझ्यावर नाहक संशय घेऊन आणि स्वतःचाही वाटोळा करून घेतलाय त्यांनी. माझा गुन्हा होता तर शिक्षा मलाच द्यायची होती, पण माझी शिक्षा विलासदादा पूजा आणि काकांना का देत आहे? या वयात त्यांच्या मनावर किती व्यातना होत असतील, त्याचा विचार विलासदादा का करत नाही? हे घर सोडून दूर कुठेतरी जावं तर काकांना या अवस्थेत सोडून जाता येत नाही. मी जाण्याची भाषा केली तर खूप दुःख होत आहे त्यांना. मी काय करू तेच कळत नाहीये मला. शांत हो पोरा. अरे तुझ्या मनाची काय अवस्था झाली हे नाही रे पावत मला. अरे पण आम्ही तरी काय करणार? आम्ही फक्त सहानुभूती देणार, कारण दुःख विभागून घेता येत नाही ना. मंगेश, हे काकाच्या औषधासाठी होती. काका, हे संकोच करू नकोस. अरे विलासने दुर्लक्ष केल्यावर या घराची अवस्था काय झाली ते बिचाऱ्या नंद्याला पावलं नाही, म्हणून तो 8 दिवस स्वतः हात गाडी ओढतोय. त्याला हात गाडी ओढताना मी पाहिलं, आणि मला माया सुटली, आणि मी त्याला मदत करायला गेलो. म्हणजे नंद्या या घरासाठी हातगाडी? मंगेश, अरे त्याच ठिकाणी दुसऱ्या कोणी असताना पगार मिळायचा बंद होता, तुम्हाला या अवस्थेत तो सोडून गेला असता, पण त्याने तसं केलं नाही. हे त्याचं मोठेपण समजावं. अरे मंगेश, तू वाईट वाटून घेऊ नकोस. चल येतो मी, सांभाळतो. हो काका. अहो सकाळपासून होता कुठे तुम्ही? प्रथम तू कुठे होतास मला सांग. हो बाजारात गेलो होतो, भाजी आणायची होती ना. पैसे कुठून आणलेस? होते माझ्याकडे. बरं, ही पूजाताईंना भाजी देऊन येतो मी. पण नंद्या, काय झालं नंद्या? काय बी ना छोट, काही नाही. मग हे काय? छोटे मालक. नंद्या, अरे या घरातील माणसं उपाशी राहू नये म्हणून तू प्रत्यक्ष हातगाडी ओढलीस.
छोटे मानव, तुम्ही मोठ्या माणसांच्या औषधासाठी बूट पॉलिश केले, मग मी नंद्या नंद्या ठीक आहे साहेब, ही भाजी घ्या. मंगेश काय झालं? काही नाही पूजा. नाही कसं सगळं ऐकलंय. माझ्यामुळे किती दुःख सहन करावं लागते तुम्हाला. पूजा, जे दुःख भोगायचं आहे त्यात पुन्हा पुन्हा उगाण्यात काय अर्थ आहे? स्वतः सुखीच पुन्हा तेच. हे सगळं बोलून दुःख कमी होईल का पूजा? मग मी काय करू मंगेश? फक्त वाट पहा उद्याच्या दिवसाची, कारण उद्याचा येणारा दिवस या आशेवर जगायचं आहे आपल्याला आज. मंगेश मला वाटत तो हरामखोर कैलास माझ्याकडून पैसे घेऊन तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर निघून जाईल. कैलासने तुमच्याकडे पैसे घेतले. हो, माझ्याकडे त्याने 1 लाखाची मागणी केली, पण मी त्याला 2 लाख रुपये दिले आणि तुमच्या आयुष्यातून निघून जायला सांगितलं. पण त्या साल्याने करायचं होतं तेच त्याने केलं. पण तुम्ही त्याला 2 लाख रुपये का दिले? का त्या हरामखोराला एवढे पैसे दिले? तुमचा संसार वाचविण्यासाठी मी माझ्या आयुष्याची संपूर्ण कमाई पणाला लावली, पण त्या हरामखोराला करायचं होतं तेच त्याने केलं. स्वतःच्या बहिणीत त्याने गय केली ना, तो तुमची काय करणार आहे? कधी कधी त्याच्या गाडीचं बोट घ्यावंच वाटतं मला. नाही पूजा, हा विचार मनात कधी येऊ देऊ नकोस. त्याने केल्या कुकर्माची प्रायश्चित्त त्याला नक्कीच मिळेल. बरं, तू काकांना औषध द्यायचे आहेत, त्यांच्यासाठी खायला काही केलंयस की नाही? हो, आणते. नको सुनबाई, माझी खायची इच्छा उरली नाही. काका, असं बोलून कसं चालेल? अहो, औषध खायची म्हणजे थोडं तरी खायला हवं. अहो, गेल्या 8 दिवसात स्वतःची काय होतं? तुम्ही काहीतरी खाऊ द्या. खरंच मला काही नको. असं काय करताय काका? तुम्हाला लवकर बरं व्हायचं नाही का? बरं होण्यापेक्षा कायमचे एकदा डोळे मिटल्याचे बरं. काका, काका, हे काय बोलताय तुम्ही? रोजच्या स्मरणाने घराकडे पाठ ठेवले. पण तू या म्हातारा बापाच्या औषधासाठी बूट पॉलिश केले. काका, अरे तुला काय वाटलं? तू काय करतो ते मला कळलं नाही का? तू का केलंस? तू या म्हाताऱ्यासाठी एवढी लाचारी का पत्करली? औषधाशिवाय तडपडून मेलो असतो तरी चाललं असतं रे पोरं. काका, काका, प्लीज असं नका बोलू. अरे या घराचे चप्पल उडून गेले, तिथे तू कुठे कुठे तिघड लावणार? आमच्या तुझी तळमळ काढून जीव तुटतोय. काका, हो, तुम्ही जर हतबल झाला तर या दुबळ्या मंगेशी कोणाकडे पाहायचं? तुम्ही कशाला काळजी करता? विलासाचा गैरसमज दूर झाला की नक्कीच सगळं ठीक होईल. आत्मविश्वास आहे मला. स्वतःच्या मनाची समजूत काढण्याचा किती सोपा मार्ग आहे. पोरा,
जखमेवर कुंकर मारलं की ताप तुमचं बरं होतं रे. विलास आता समजवण्याच्या पलीकडे गेला. मोठे मालक, विलास साहेबांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. अरे पण का? हो, त्यांच्या पोटाला अचानक दुखायला लागलं. तेव्हा 4 इस्मानी घेऊन त्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. काका सांभाळा स्वतःला. पूजा, तू नंद्याबरोबर हॉस्पिटलला जा. पण बाबा त्यांची काळजी करू नकोस. तू जा लवकर. काका कसं आहे रे माझा विलास? बरं वाटतंय आता त्यांना. खरं सांगतोय ना? हो, बरं आता वाटतंय त्यांना. खरं सांगतो. पण तुम्ही काम केलं. चला आराम करा. मला पण डबा जायचं हॉस्पिटलमध्ये. पोरी, मी पण येतोय माझ्या विलासला पाहिला. बाबा असं काय करताय? विलासची तब्येत बरी आहे आता. 2 दिवस तुम्ही डॉक्टर साहेब घरी सोडणार आहे. पण 2 दिवस का ठेवून घेत आहे? काय होतंय माझ्या विलासला? त्यांना काही झालेलं नाही. तुम्ही चला. तुम्ही आराम करा. चला पण सुनबाई, चला म्हणते ना बाबा. चला. छोटे मालक, हे बघ नंद्या, तू आता हॉस्पिटलला जा. भैरवा काका तिथेच थांबले आहे. बरं छोटे मालक. पण मी एक विचारू, हा विचार. विलास साहेबांचं ऑपरेशन कशासाठी करताय? ते तुला मी नंतर सांगेन. नंद्या, तू जा आता. घोटाळा केलास ना? तुला 1000 वेळा सांगितलं त्या देशमुखला ठार मारू नकोस, पण त्याला तू मारलंस. मग काय करू? चांगलं समजवायला गेलो होतो साल्याला, पण तो म्हातारा मधात आला. माझी खोबडी सटकली आणि पाठवला ढगा साल्याला. अरे त्याला ठार मारण्याचे पैसे दिले नव्हते मी तुला. माहिती आहे मला, पण मारलं साल्याला. कशाला मध्येच मचमच करतो? आता जिवंत होणार आहे का तो? आमच्या धंद्यात मेलेल्याचं स्तुतिक पाळत नाही. ठीक आहे, ते कसं काय करायचं ते मी बघतो. पण विलास बद्दल तर कुठं आणलं? डॉक्टरांना भेटला? सगळा बंदोबस्त केला. 1.5 लाखाच्या खाली येणार नाही डॉक्टर. तेव्हा पूजा जाऊन जाणार कुठं? तिला माझेच पाय धरावे लागतील. जा, पूजाची वाट पाहत राहा बंगल्यावर. शाबास कैलास, शाबास. येतो मी.
बाई लंपट झाला. चांडाळा, इथं का आलायस तू? तुझ्यावर उपकार करायला. केलेस ते काय कमी झाले? अरे रस्त्यावर आणलंस तू मला. रस्त्यावर येणं तुझ्या नशिबात होत. मी फक्त निमित्त होतो. एका बहिणीच्या बरबादीला भावाचं निमित्त असूच शकत नाही. कारण कसं आहे, तुला कोणत्याही मार्गाने पैसा कमवायचा होता. माझ्या विलासला दारूचं व्यसन लावून त्यांना हॉस्पिटलचा रस्ता दाखवला. अरे चांडळा, आता तरी दूर जा आमच्यापासून. मी दूर गेलो तर तुझ्या नवऱ्याला कोण वाचवेल? मरण्याच्या गोष्टी कंटाळून वाचवण्याची भाषा करतो. खरे ना चालता होईल तू. त्या परमेश्वराला माझी जर दया आली ना, तर वाचवेल विलासला. तुझ्या मदतीची गरज नाहीये मला. डोकं शांत ठेव आणि विचार कर. या संकटात फक्त मीच तुला मदत करू शकतो. अरे तू काय मला मदत करणार? तू फक्त सजा देणं जातो. मदतीची भाषा तुझ्या सारख्या राक्षसाने करू नये. पूजा, ओरडू नकोस. आतापर्यंत खूप ऐकून घेतला मी. यापुढे एक शब्दही ऐकून घेणार नाही तुझा. तुला ऐकावंच लागेल. कारण तुझ्या मातीची सर्व दारं बंद झाली आहेत. त्यामुळे विलासला हॉस्पिटल मधून बाहेर काढायला तुला माझीच मदत घ्यावी लागेल. अरे हा भ्रम आहे तुझा. विलासला 2 दिवसात बरं वाटलं ना, मी त्यांना घरी घेऊन येणार आहे. त्याला आता बरं वाटणं शक्यच नाही. कैलास, हा, त्याला कधीच बरं वाटणार नाही. कारण त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत. नाही. तू काही सांगितलंस म्हणजे तुझ्या शब्दावर विश्वास ठेव असं वाटतं तुला? डॉक्टर मंगेशला सांगत होते तेव्हा तू ऐकलं नाहीस का? या 2 दिवसात ऑपरेशन झालं नाही तर विलास. चूप हरामखोरा, तू काही बोलू नको. तुझा प्रत्येक शब्द शाप करतोय मला. म्हणजे लवकर माझ्या शब्दांची प्रचिती आली तर तुला तेव्हा शहाणी हो. कारण विलासच्या बाबतीत जे काही होतंय ते सुद्धा तुला शापकच करणार आहे. तेव्हा विलासला जिवंत पाहायचं आहे की माताला पाहायचं आहे ते तू ठरव. काय होणार नाही माझ्या विलासला. चमत्कार घडवायला तू काही संतोषी मातेचा अवतार आहे. अगं किडन्या फेल झाल्या आहेत त्याच्या. ऑपरेशन करून घेतल्याशिवाय काही एक उपयोग होणार नाही. त्यासाठी डॉक्टर 1.5 लाख रुपये मागतात. आहेत का तुझ्याजवळ 1.5 लाख रुपये? आता 150 रुपये कमवायची अवकाश नाही तुझी. तुझीच मेहरबानी आहे ना ती. म्हणजे पटलं तर तुला. मी कमीला असलो तरी जे बोलतो ते सत्यच असतं. मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. मी स्वतः डॉक्टरांना भेटले. काही उपयोग व्हायचा नाही. डॉक्टरांना जर तुला सांगायचं असतं तर केव्हा सांगितलं असतं. मंगेशला बाजूला घेऊन का सांगितलं? आणि जेव्हा तू मंगेशला विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं तुला सांगण्याचं का टाळलं? घाबरू नकोस तुझ्या. विलासच्या ऑपरेशन साठी मी तुला पैसे देईन.
आजची रात्र भुजंगरावाच्या बंगल्यावर ये. कैलास, मला शंका आलीच होती. गर्भातीच्या घोर दरीत झोपणाऱ्या बहिणीच्या बलबलत्या जखमेवर मुंगे मारायला तू निरीक्षणच करता. खरे स्वतःच्या रक्ताचा सुद्धा सौदा करणारे लांडगे तुम्ही असाच विचार करणार. तुला विलासला वाचवायचं असेल तर हाच पर्याय तुझ्याजवळ आहे. माझं काय व्हायचं ते होऊ दे, पण तू जा इथून. जास्त शहाणपणा ऐकवू नकोस. विलास जिवंत हवा असेल तर भुजंगरावाच्या बंगल्यावर ये. तिथे वाट पाहतोय मी. काका सांभाळा स्वतःला. माझ्या विलास काही होणार नाही विलास त्याला. काका मी सांगितलंय तुम्हाला, तुम्ही शांत व्हा. मी आहे ना. पूजा कुठे चाललीस? बाहेर जा. पण बाहेर म्हणजे नेमकं कुठे? हा अधिकार मी नवऱ्याशिवाय कुणालाही दिला नाही. माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नव्हे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं मी जरुरी समजत नाही. का? मला माहित नाही. पण मला माहित आहे ना. सगळं ऐकलंय मी. ऐकलं ना? मग मला जाऊ दे. पूजा म्हणजे ते घाणेरडं काम करून स्वतःला शेवट करून घेणार होतीस तर? मग जिवंत राहून तरी काय उपयोग होता माझा? मरता मरता स्वतःच्या आयुष्याला कलंक लावून जाणार होतीस. बोल पूजा, एवढं सगळं करायचं होतं तर कैलासने वेशीला कोणी दाखवलं होतं ना, मग इथेच जाऊन बसायचं होतंस. विलास दादाला जीवदान देऊन गेली असतीस. जर त्याला समजलं असतं तेव्हा या जीवदानाचीही त्याला विरस वाटू लागली असती. एक घरात अतिशय वाईट मार्ग पत्करते तेव्हा तिची सर्वात मोठी मजबुरी असते. आणि माझी मजबुरी असते ना आई आणि बाबा. तिला वाचवण्यासाठी हाच एक मार्ग होता. काय करू मी बाबा जपलं आणि मला माझा नवरा. बाबांची काय अवस्था झाली पाहताय ना तुम्ही. मग सांगा ते काय करावं? थोडा सुद्धा भरोसा नाही माझ्यावर. आतापर्यंत तुझ्यावर विश्वास ठेवला, त्याची परतफेड अशाने देणार आहेस तू मला? अगं विलासदाराची काळजी फक्त तुलाच आहे का? तो माझा कोणीही नाही. बोल पूजा बोल. एवढा मोठा प्रताप करण्यापूर्वी एका शब्दाने विचारावंसं वाटलं नाही मला. पण तुम्हाला तर आमचं दुःख डोक्यावर घेऊन असावं लागतं. मगेसाठी काय काय करणार आहात तुम्ही आमच्यासाठी? शेवटच्या क्षणापर्यंत जे करता येईल तेवढं सर्व करेन मी. पण एक लक्षात ठेव पूजा, मी जिवंत असताना तुला काही करण्याची गरज नाही. तुला विलासदार हवेत ना,
मी वाचवेन त्याला. पण एवढे पैसे कुठून आणणार आहात? तो माझा प्रश्न आहे. काहीही करेल, पण विलासदादाला वाचवल्याशिवाय राहणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा कशी असा विचार केलास तर याद राख, नाटक केलं की याचा तमाशा केला तमाशा केला ना मग भीक मागतात तुम्ही का उठलात? विलास कुठे गेला? बाहेर गेलाय दादा. मोठे उपकार झालेत माझ्यावर. काका, उपकाराची भाषा तुम्ही का करावी? भावाने भावासाठी केलं, त्याला उपकार म्हणायचं का? अरे वेळेला सख्खे वैरी होता आणि तू सकाळ असून सुद्धा त्याला जीवदान दिलं. काका, तो एका क्षणात परक केलं का मला? नाही रे पोरा, मनाला लावून घेऊ नको. माझा उद्देश तो नव्हता. काका, पुन्हा तेव्हा परकेपणाची भाषा करू नका. नाही करणार, कधीच नाही. पण मंगेश, विलासच्या ऑपरेशनची एवढी रक्कम कुठून आणली? काका, तुम्हाला काय वाटतं मी चोरी केली? तसं नाही रे, तू चोरी करणार नाहीस याची मला खात्री आहे. पण एवढे पैसे कुठून आणले? काका, त्याच्या विचार तुम्ही करायचा नाही. फक्त विलासदा बरा होईल, घरात आलाय हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. तरी सुद्धा काका प्लीज. तुझ्या महानतेचे कौतुक करावं मला बोलत आहे. बाबांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर नाही दिली. बोला मंगेश, एवढी रक्कम कुठून आणली? एका खास मित्राने मला मदत केली. कोण मित्र? नाव काय त्याचं? पूजा, तू हे सर्व का विचारतेस? तुम्ही खोटं सांगताय म्हणून. नाही पूजा, मी खरंच सांगतोय. मग नजर का चोरता? माझ्याकडे पाहून सांगा, तुम्ही मित्राकडून पैसे आणलेत म्हणून. नंद्याने मला सगळं काही सांगितलंय. नंद्याने खोटं सांगितलंय तुला? नंद्या का म्हणून खोटं सांगेल मला? आणि 4 दिवस तुम्ही हॉस्पिटलमध्ये थांबण्याचं कारण काय? एकाच हॉस्पिटलमध्ये असून तुम्ही कुठल्या वॉर्डमध्ये आहात हे सुद्धा कळू दिलं नाही. बोला मंगेश, का केलं तुम्ही हे? आपला जीव धोक्यात का टाकला? जर केलं नसतं तर या घरातून 3 अस्थी उठल्या असत्या. मग मी एकटा जगून तरी काय उपयोग होता? विलास दादामुळे काकांची काय अवस्था झाली हे पाहिलंच ना तू. म्हणूनच पूजा मला हा निर्णय घ्यावा लागला. तुमच्या जीवाला धोका आहे. परवा आहे कुणाला या जीवाची? नाहीतर तसंही मी एक लंगडा जिवंत असलो काळाने. का म्हणताय? मला माहिती आहे. अपमान केला. किती बिघडले होते. पण आता आपलं
याशिवाय चांगली गोष्ट ती कोणती? अरे म्हणूनच मी तुम्हाला आनंदी पाहायचा आहे आणि तुमचा आनंद कायम टिकून राहण्यासाठी मला इथून गेलंच पाहिजे. नाही पूजा, विलास दादाला यातलं काहीच कळू देऊ नकोस. का सांगू नकोस हरामखोरा? एवढं सगळं झालं तरी तुमचे काळे धंदे चालूच? थांब थांब, तुझा आता कोथळाच काढतो. अहो सोडा, त्याला काय करताय? चुप! या हरामखोराला आता ठार करतो. अहो सोडा त्याला. ज्याने मला आयुष्यातून उतरवलं, अगं त्याच्यासाठी अश्रू ढाळतेस? अगं प्रेमळ भावनेने जखडलेला एक लांडगा आहे. थांब, आता ठारच करतो साल्याला. अहो काय करताय? मारा मारा त्याला, काय मारा त्याला. अहो तुम्ही माणूस नसून हैवान आहात नाही का? तुमचं ऑपरेशन कसं झालंय कधी एका शब्दाने विचारला? हो, त्याने स्वतःची एक किडनी देऊन तुम्हाला जीवदान दिलंय. त्यालाच ठार मारण्याची भाषा करताय. स्वतः धोका पत्करलाय, त्यामुळे तुम्ही जिवंत आहात का बसलात? आता थांबलात का? मारा ना, मला पण मारा आणि आपल्या लोकांची आग शांत करा. मारा मला, मारा. तुम्ही त्याला किती मारलात ना, तरी यामध्ये तुमच्या प्रेमाचा बचाव केला. पण त्याला तुम्ही काय दिलं? फक्त लाथा उचलते का? त्या मंगेशने तुम्हाला बर्बाद केलं नाही तर आबाद केलं. पण ज्याने तुम्हाला बर्बाद केलं त्या कैलासला स्वतःचा दिवा भावाचा मित्र समजला. आपला हात करायला आला पण हे सुद्धा तुम्हाला कळलं नाही. या मंगेशने एवढं मोठं बलिदान दिलं माझ्यासाठी. आणि मी त्याला माझ्या राजा मोठं मन मी ओळखू शकलो नाही. खूप मोठा अन्याय केला मी तुझ्यावर. माझ्या राजा, तुझं कोणाचं चुकलं नाही रे. चुकलं ते फक्त माझं. विलास, हरामखोरा, हे तुझीच वाट पाहत होतो. अरे पहा, ज्याने मला जीवनदान दिलं त्याचाच मी आज घात करणार होतो. अरे पण सारे हे तुझ्यामुळे झालं. तूच सांगितलंस ना, तुझ्या आणि मंगेश एक प्रणयात धुंदा असतात म्हणून. अरे तुझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्या पापी कारस्थानाला बळी पडलो आणि मी माझ्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतला. मग तुला तरी का जिवंत ठेवू? चाल्या, तुला वाचवू शकतो तर ठार मारू शकतो. शेवटी मला पूजा मला माझ्या मुलीचं कुंकू पुस्तक मी कसं पाहू? म्हणजे पूजा माझी मुलगी आहे. होय विलास,
हीच माझी पत्नी. होय पुरी, मी नंद्याला विचारले हा फोटो इथे कसा? तुझ्याच्या आईचा फोटो आता तेव्हापासून माझ्या मुलीसाठी मी इथे येऊ लागलो. घाबरत होतो मी पोरी. हे गारुडा कोणी विश्वास ठेवला नसता माझ्यावर. आणि हा बाप तुला काय तरी ओळख दाखवणार होता. कैलास तुमचा मुलगा आहे हे तुम्हाला माहित होतं? नाही, ते आजच मला कळलं. म्हणून त्याला समजवण्यासाठी मी गेलो होतो, पण तो ऐकला नाही. तावाने तुला मारायला आला. म्हणून तिथलेच एक रिव्हॉल्वर उचललं आणि त्याच्या पाठोपाठ मी आलो. मारलं नाही, मुक्ती दिली त्याला. या दलालीच्या जीवनातून माझ्या मुलीच्या संसार सुद्धा तुझ्या मता मी नाहीसा केलाय. अरे याला जिवंत जीवन तर उपयोग काय होता? दुसऱ्यांना उद्ध्वस्त केलं असतं. म्हणून या अभाग्य बापाने मारलं या कैलासला. कैलास